मधुरवाणी आपल्याला ऐकायला मिळते आहे। सलामीची जोडी आपण पाहतोय ती ज्याच्या बॅट मधून मागच्या सामन्यामध्ये महत्वपूर्ण फलंदाजी आपण पाहिली चंद्र जाधव इकडे सिंधुदुर्ग मधील मोठं नाव आदराने नाव घेतलं जाईल आणि त्या समेत महेश चंदवनकर सर नक्कीच आम्ही लहान असताना ज्यांना व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रथम पाहिलं VRCC आनंदवाडी या मोठ्या स्पर्धेमध्ये जो व्यावसायिक संघ घेऊन येण्याचं काम सिंधुदुर्ग मध्ये केलं ते नक्कीच घुंगरू या टोपण नावाने प्रसिद्ध महेश सर आपल्याला दिसत आहेत। दोन्ही एंड वरून नक्कीच अनुभवी फलंदाज एका बाजूने चंद्रा नक्कीच चंद्राने अगदी या दिवसा ढवळ्या अगदी चंद्राचं दर्शन घडवलं आपल्या सुंदर फलंदाजीने आणि चंद्रा म्हणजे काय हे या वयात आणि या वेळेतही अजूनही जिवंत आहे तो मात्र चंद्रा दाखवतोय। तर समवेत आपल्याला महेश चेंदवनकर सर गोलंदाजी एंडवरती पहिलं षटक पहिला चेंडू या सामन्याची गोड सुरुवात करणारा चेंडू गोलंदाज ओमकार तावडे अर्थातच देवगड शिरगाव एक्सप्रेस म्हणून ओळख। पहिला चेंडू फेस करेल घुंगरू सर येस ताबडतोब फटका आपल्याला स्क्वेअर लेग मध्ये शपलून उडवलेला चेंडू आणि जी सुरुवात हवी आहे जी सुरुवातीसाठी ज्या कामासाठी पाठवलं गेलंय जो अनुभव आहे तो अनुभव कामाला लावताना पहिल्या चेंडूवरती चौकाराने आगाज केलाय। सुंदर सुरुवात विस्फोट केला गेलाय तो वरद 11 सिंधुदुर्ग संघाकडून सुंदर सुरुवात म्हणावी लागेल। एका बाजूने घुंगरू सर अर्थातच महेश चेंदवनकर सर तर दुसऱ्या बाजूने चंद्र जाधव गोलंदाजी एंड वरती ओमकार तावडे देवगड शिरगाव एक्सप्रेस। नक्की जयदेव ज्या पद्धतीची सुरुवात सर घुंगरू साहेबांच्या माध्यमातून झाली म्हणजे महेश चंदवनकर एक मोठा नाव या टेनिस क्रिकेट मधला आज जवळजवळ 2 दशकाहून जास्त क्रिकेट खेळतात आणि बरोचसा अनुभव त्यांच्या कनवटिका आणि या अनुभवाच्या गाठोड्यातून काढलेले फटको स्वागत केल्या गेल्या षटकाचा पहिल्या चेंडूवरती एक चौकार इरला मार्गे धुरला करीत जाणारो चेंडू सीमा पार होताना गावलो आणि दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक सुद्धा। नक्कीच नक्कीच ही खासियत ओमकार तावडेची अर्थातच ओमकारलाही मी खूप जवळून अभ्यास केलाय जवळून पाहिलंय या खेळाडूला। शिरगाव मधील टेनिस क्रिकेट मध्ये या खेळाडूचं नाव प्रथम अग्रक्रमाने नाव घेतलं जाईल असं ओमकार आपण लेफ्ट हँड गोलंदाज चर्चेत आहे हो उडवण्याचा प्रयत्न त्याच दिशेने आता मात्र आउटफील्ड फास्ट आउटफील्डचा फायदा होतोय आणि चेंडू फरार झालाय स्क्वेअर लेग मध्ये डीप 1 बाउन्स 2 बाउन्स फरार होतोय दुसरा चौकार या नक्कीच एक चेंडू दुसरा तर एक चेंडू माझा एक चेंडू तुझा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय एकापेक्षा एक सरस खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकदा तुझा आणि एकदा माझा असं मालवणीक म्हणत हरकत नाही ह्यो सुद्धा चेंडू बघलं तर जमिनीतून आग आणि किटाळा उडत गेलो आणि ह्यो सुद्धा चेंडू सीमा पार झालो म्हणजे या षटकातलो महेश चंदवनकर यांच्या बॅट मधून निघालेलो दुसरो चौकार। धावसंख्या झाली 8 पहिला षटक चालू 3 षटकांचो सामनो आणि सामन्याक महत्व सुद्धा हा का जर जिंकलास तर पुढे आव्हान चालू राहतला आणि पराजय पदरात पडलो तर स्पर्धेतलं आव्हान सुद्धा पुरा। आता मात्र मोठे हवाई फायर चेंडूचा लिंबू दिसाक लागला इतको मोठो दर्जेदार ताकदीचं फटको चेंडू जाऊन पोचता चंद्रार इतको लांबचं फटको ह्यो येता SPL षटकार। नक्कीच मोठं फटको इकडनं ओमकार तावडेचा जर विचार केला तर आग ओकणारी गोलंदाजी तर मैदानामध्ये आता मात्र ठिणगी टाकली गेली आहे चिक बूम फायर झालाय तो अर्थातच महेश चेंदवनकर अर्थातच घुंगरू सरांच्या बॅट मधून समयोचित फलंदाजी या फलंदाजाच्या शरीरावरती जाऊ नका छोटा पॅकेट बडा धमाका अनेक वर्ष टेनिस क्रिकेट वरती वर्चस्व ठेवलेला खेळाडू या वयातही नक्कीच चर्चेला आलाय कारण चर्चा कायम ठेवली आहे कारण खूप मोठा अनुभव मेहनत घेतली आहे या खेळाडूने न्याय देणारा फटका न्याय करणारी ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते।
हॅलो, पंचांना एक हात जोडून विनंती आहे की सामना पटापट संपवण्याकडे लक्ष द्या आणि आयोजकांनी लवकरात लवकर सामना संपवण्याकडे लक्ष द्यायचं आहे, कारण प्रकाशोत्सवाची आपल्याकडे कोणतीही उपाययोजना नाहीये. चला, संध्याकाळचं सत्र थोडीशी आता ताप सुद्धा कमी झाली आणि आजच्या दिवसाच विचार करशात आज गरमी थोडी कमी होती. लाईनमन म्हणा थोड्यानी सहभाग करा, सहकार्य करा. जे आयोजक त्यांना माझी विनंती का बघा पुन्हा एकदा महेशच्या बॅटमधून त्या क्षेत्रात चेंडू जाता, ह्यो सुद्धा जर चेंडू हरवलो तर तुमकाच भूर्दंड हा ह्यो 120 रुपयाक आणखी फटको लागा शकता. असे 3-4 जर चेंडू गेले तर एका दुसरं ह्यो सरा शकता आणि मंडळासाठी खर्च जास्त वाढतो. म्हणून त्या क्षेत्रात थोडे लाईनमन आपले ठेवा. धाव संख्येचा जर विचार केला तर 20 धावा. काय फलंदाजी, एक साइड वन साइडेड द ब्रँडेड मॅन. अर्थातच घुंगरू सरांच्या बॅट मधून सलगचे 2 चौकार, सलगचे 2 षटकार. समोर फलंदाज महेश आणि गोलंदाज ओमकार, पण ओमकाराचं मात्र आकार आणि उकार बदलून टाकणारी फलंदाजी हे महेशच्या माध्यमातून बुक गवता. नक्कीच महेश म्हणण्यापेक्षा महेश सर ह्या नाव आदरान घेऊक आमका सुद्धा आवडत, कारण कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट खेळतात. प्रत्येक गोलंदाजचा अभ्यास केलेलो, प्रत्येक चेंडूचा अभ्यास केलेलो आणि अभ्यास मात्र ही परीक्षा देताना पूर्ण पेपर लिहितात या मैदानावरती. आपल्या या क्रिकेटच्या फलंदाजीचो महेश चेनवणकर, मॅन फ्रॉम चेनवन, कवटी गाव, तालुका कुडाळ. शेवट का होईना या या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू निर्धाव घेतोय. थोडस कमबॅक, थोडस समाधान दिलंय आपल्या संघाला, कारण समोरीच संघ आणि फलंदाज पाहिल्यास मोठी ख्याती आहे आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी आणि कठीण काम केलंय ते मात्र ओमकार तावडे याने. धावांचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 21 अशी धावसंख्या. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव म्हणजे समाधान आहे. ओमकारने थोडस कमबॅक केले, 21 धावांची लयलूट झाली आणि यामध्ये मोठं काम केलंय ते महेश चेंदवनकर. कमबॅक केली नक्कीच ओमकार नावाच्या गोलंदाज, पण बरोच उशीर झालो. ह्या कमबॅक साठी षटकाचा शेवटच्या चेंडूचा वापर करूच लागलो. आधी कमबॅक करूची होती तोपर्यंत बरोच उशीर झालो होतो. बाकीचा काम महेशने आपला पूर्ण केला होता. नक्कीच पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची सुरुवात आपल्याच स्ट्राईक रेटने केली जाते. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव, त्यामुळे स्ट्राईक आलं होतं. पंचांकडे थोडस अपील होत आहे, पंच शिक्षा देत आहेत. पहिला चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, वाईड चेंडू येतोय. 1 धाव सुरुवात होते, अतिरिक्त धावेने सुरुवात होते. चुकीची गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण या षटकामध्ये अगोदर धावांची लयलूट झाली आणि इकडे तुम्ही चूक करताय गोलंदाज. जयदेव दंड नाही तो भूर्दंड म्हणा हरकत नाही. फुकटची एक संघाच्या खात्यात धावसंख्या जमा जाता, काही मेहनत करूची लागणार नाही. जाग्यावर उभे राहायचा जर अशा पद्धतीचा चेंडूचा मारो झालो तर. पुन्हा एकदा एक चांगलो फटको डिफाईन लेगच्या क्षेत्रात. नक्की चेंडूचा प्रवास पूर्ण झालो. चौकाराची सीमारेषा उलांडून गेलेलो चेंडू, सीमा पार, चौकार. नक्कीच 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि तो स्ट्रॉंग एरिया आहे. महेश सरांचा जर विचार केला तर बराच शपल होऊन खेळणारे फलंदाज आणि स्ट्रॉंग एरिया मध्ये अगदी सुंदर फलंदाजी, टेक्निक्स फलंदाजी आपण पाहतोय. त्या काळी जर नक्कीच एक व्यावसायिक रूप आणि एवढी प्रचिती किंवा प्रसिद्धी असती तर नक्कीच चेंदवनकर सरी आतापेक्षा खूप मोठे प्रसिद्ध झाले असते. आम्हाला अभिमान असेल की सिंधुदुर्गमध्ये एवढे सुंदर खेळाडू आहेत आणि अजूनही तो खेळ आपल्याला या मैदानावरती त्याच ताकदीने आपल्याला पाहायला मिळतोय. धावून काढलेली एक चोरटी धाव अपडेट केली जाईल. आता मात्र बऱ्याच वेळानंतर प्रेक्षकांच्या पसंतीस असलेला चंद्रराज जाधव स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. मेगा स्क्रीन वरती दहशत म्हणजे काय, फलंदाजी म्हणजे काय, सलामीला आलेला फलंदाज, विश्वास दाखवला गेलाय. मागच्या सामन्यामध्ये गरजेच्या वेळी हा पंढरीचा पांडुरंग म्हणून आपल्या संघासाठी उभा राहिला होता. तोच चंद्रराज जाधव आपण स्क्रीनवरती पाहतोय. येईल का मोठा फटका. आतापर्यंत धाव संख्या झाली ती मात्र 27. यश पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवरती उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग मध्ये थोडासा फाईन चेंडू ट्रॅव्हल होतो आणि अर्थातच क्षेत्ररक्षकाला फसवून अजून एक दर्जेदार अलॉंग द कार्पेट आपल्याला फटका पाहायला मिळतोय. फटका सजवलाय. 4 धावा. षटकार चौकारांशिवाय वार्ताच नाही आहे. काय म्हणाल सुरेश सर. दोघांची फलंदाजी तशा फलंदाज त्या दर्जाचे आहेत. तुका 1-2 धावी कमीच दिसतली. मोठ्या फटक्यांचंच वर्षा होतलो आणि हा करूच लागतलो वर्षा, कारण अशा टप्प्यावर येऊन पोचले की आता मोठ्या धावेचीच गरज आहे.
कारण समोरचा सुद्धा तेवढं ताकदीचा फलंदाज भरणं समोरच्या संघात सुद्धा असा, त्यामुळे अशी फटकेबाजी बघूकच मिळतली. सर एक विचार केला तर क्लास आहे फलंदाजीमध्ये, कुठेतरी आडच हाणामारी नाही. ओ कौतुक होत आहे आणि कौतुकाला साजेसा खेळ. चंद्रा जाधव हा वावर टू पॉवर दाखवताना काय हार्डिट फटका म्हणावा लागेल. पॉवर जनरेट केली हा अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावरती मेगा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 6 धावा. जबरदस्त खेळ. चंद्रा जाधव या नावाचं वादळ अर्थातच बिलापूर सेक्टर नंबर 13 या मैदानावरती हाहाकार माजवताना दिसतोय. रेड जर्सी मध्ये हा खेळाडू आपण पाहतोय. सुंदर झेल म्हणावा लागेल. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, इकडे तिकडे हवा. सुंदर वेगवान खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक तर झालाय, कारण चंद्रा माघारी पडल्यानंतर आलेला वैभव दादा नक्कीच बंड्या गुरव नक्कीच पहिला चेंडू येतो. निर्धाव षटकाची समाप्ती. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली आहे ती स्थिर अशी 37. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि निर्धारित 6 चेंडूत म्हणजे अर्ध्या डझनीच्या आकड्याच्या चेंडूत धाव संख्या जास्तीत जास्त जवळ करूचो नक्कीच विचार असतो महेश चंदवरकर सरांचो. 6 चेंडू यांच्यासाठी सुद्धा खूप 6 चे 36 करू शकतात, 6 चे 24 करू शकतात. इतकी क्षमता हा त्यांच्या मनगटात, ताकद सुद्धा हा आणि अनुभव सुद्धा हा. आणि अनुभव आता मात्र सिद्ध करतले, आधी सिद्ध करून जोकडे झालेले आहेत. पण आता शेवटच्या चेंडूवरती 6 चेंडूचं चांगल्या पद्धतीने समाचार सुद्धा बघू गवतलो. आणि गोलंदाज शेवटचं जबाबदारीचा जोखमीचा षटक घेऊन तन्मय कशा पद्धतीने सुरुवात होती या शेवटच्या षटकाची. शेवटचा षटक टोपुलवर माशाचा भाटीने लिलाव घालणारा षटक म्हणजे निर्णायक षटक. आता मात्र फटको फसता चेंडूच्या खाली यष्टी रक्षक जाऊन पोहोचलो आणि साधा सोप्या झेल सुद्धा पकडला गेला. आणि हे सर मात्र महेश चंदवरकर सरांचा खेळ पूर्ण होत होता. शेवटचे 6 चेंडू होते, या 6 चेंडूत मोठे फटके बहु गावले असते, एक आतषबाजी झाली असती, पण काहीतरी फटको फसता मिस टाइम म्हणा हरकत नाही. ह्या मिस टाइम मात्र संघासाठी महागडा ठरू शकता, कारण 2 मोठे मासे गळाक लागले. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चंद्रासारखं मोठं फलंदाज बाद झालो. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती हे महेश सरांका सुद्धा डगआउटचा रस्तो धरूचो लागता. आणि आता मात्र चेंडू शिल्लक ते 5 आणि येणाऱ्या 5 चेंडूवरती ही जी धाव संख्या थांबली आहे ती काहीतरी वाढवची लागत, 50 गाठूची लागत उरलेल्या 5 चेंडूसाठी. नक्कीच तोपर्यंत डेथ ओव्हर स्पेशल तन्मय गोणे मॅन फ्रॉम करंजेचा हा खेळाडू नवीन खेळाडू आहे. नवोदित खेळाडू अगदी सुंदर खेळ दाखवतोय, कारण घुंगरू सरांना बाद करणं हे शिवधनुष्य तू उचललं आणि ते शिवधनुष्य अगदी लिलया पार पाडलं. न्यू बॅटर नवीन फलंदाज गुरु राणे. 2 फलंदाज बाद झाले. धाव संख्या अजूनही स्थिर आहे 37. खूप कौतुक असेल ते मात्र तन्मय याचं. जबरदस्त खेळ आपल्याला कमबॅक झालाय. डेथ ओव्हर स्पेशल तन्मय आलाय. ब्लॉक केलाय चेंडू. शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत धावून काढलेली 1 धाव. खरोखरच गुणवान खेळाडू आपल्याला गोलंदाजी एंड वरती पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरची वेगवान गोलंदाजी.
काम केलंय, खूप सुंदर मार्गदर्शन आहे या खेळाडूला आणि अशाच नवीन खेळाडूंना प्रेरणा मिळावी, एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि याचसाठी ही स्पर्धा अर्थातच सिंधुदुर्ग प्रीमियर लीग, सिंधुदुर्ग फ्रेंड सर्कल आयोजित हा थरार अर्थातच 7वं पर्व आणि 7व्या पर्वातील दुसऱ्या दिवसातील काही सामने शिल्लक आणि त्यामधील एक गोड सामना आपल्या भेटीला. चुकीचा चेंडू, जेवढं कौतुक झालंय त्या कौतुकाला थोडासा कुठेतरी नजर लागते, एकदा अपडेट केली जाईल. वाढ चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि बऱ्याच वेळानंतर धावफलक घालता झालाय ते मात्र 39 लॉस ऑफ 2 विकेट. तोपर्यंत फलंदाज बंड्या गुरव येईल का मोठा फटका, क्षमता आहे, मनगटी ताकदीचा वापर करावा लागेल, विस्फोट करावा लागेल, कारण इथून आपल्याला पाहायला कोण नसेल. जे करायचंय ते आता, तोपर्यंत सेलिब्रेशन होत आहे का, पंच दाद देतील का, तोपर्यंत गोलंदाज काय पाहायला मिळतोय. ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू, फलंदाज टीम मीटिंग घ्यायची नाहीये, वेळ नाहीये आपल्याकडे, कारण आपल्यापैकीच संघ पुढील सामना खेळणार आहेत, त्यामुळे बॅड लाईटचं कोणतंही कारण ऐकून घेतलं जाणार नाही. सहकार्याची अपेक्षा आपल्याकडून असेल, कारण आपल्यासाठी ही स्पर्धा भरवली गेली आहे. आतापर्यंत सर्वांचं सहकार्य आणि या सहकार्यातून ही स्पर्धा यशस्वी होते आहे, त्यामुळे अपेक्षा असेल सहकार्य करा. खेळ तर होतच राहणार, आपण खेळण्यासाठी चालू आहोत. पुन्हा एकदा चुकीचा टप्पा पकडावा लागेल. तन्मय, वेगावरती नियंत्रण आहे, टप्प्यावरती कामगिरी करावी लागेल, कारण आतापर्यंत सुंदर काम केलंय. एकही मोठा फटका अजूनही फलंदाजाच्या बॅट मधून आला नाही आहे, हे यश आहे. यश प्राप्त गोलंदाजी, शेवटचं षटक, तन्मय गोलंदाजी एंड वरती पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 40. तन्मय, फुल डिलिव्हरी, मोठा फटका अलॉंग द ग्राफिक, 2 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू फरार झालाय. मिडल रिजनच्या अगदी क्षेत्ररक्षकांना फसवून चेंडू फरार. महत्वाच्या या 4 धावा ऍड केल्या जातील, गरज होती या 4 धावांची. कुठेतरी गोलंदाज वर्चस्व ठरत होता आणि तोपर्यंत गुरव सरांच्या बॅट मधून धावा नेऊन ठेवल्या त्या डबल चौक्याचा डबल गेम आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा धागा खोलला गेलाय, नक्कीच मोठा फटका अपेक्षित आणि त्यामध्ये या 4 धावा ऍड केल्या जातील. ही क्षमता आहे, अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती गुरव सरांच्या बॅट मधून आताच बंड्या गुरव. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. चेंडूचं लिंबू करणारा फटका येईल का, आकाशाला भेट देणारा गगनचुंबी फटका सजलाय खरा, पण सजलेला फटका फसतोय आणि तन्मय अजून एक नक्कीच ब्रेक थ्रू मिळवतोय. आपल्या संघाला गरजेच्या वेळी उभा राहतोय हा खेळाडू, अर्थातच तन्मय घोणे. चला, फलंदाज फास्ट या बाहेर, नवीन फलंदाज लगेचच ट्रॅव्हल व्हायचा आहे. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 44. जरा फास्ट घेत चला, सहकार्य करा, विनंती आहे आपल्याला. नक्कीच एक चौकार आल्यानंतरच्या लगेचच्या पुढच्या चेंडूवरती गडी बाद, हे कौशल्य आहे. भलेही फलंदाजाने फटका मारला आणि त्यानंतरचं वेगावरचं नियंत्रण, कमबॅक झाला, व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. वेगावरचं नियंत्रण हे कौशल्य आणि तेच पाहायला मिळालं ते मात्र तन्मय कडून. सौरभ नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू या इनिंगला सांगता करणारा, किती धावांचं लक्ष दिलं जाईल हे सांगणारा चेंडू. फुल डिलिव्हरी, फटका सजवलाय खरा, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार येतोय, त्याच दिशेने उडवलेला चौकार आलेला सौरभ. शेवट का होईना गोड केला गेलाय. सौरभच्या बॅट मधून चौकार येतोय, सीमेचं उल्लंघन झालंय, ओव्हर द रोप चौकार. धावा नेऊन ठेवल्या ते 48 आणि विजयासाठी 49 धावांची गरज. 18 चेंडू 49 धावा, कंपल्सरी चेस करावा लागेल. चला, फास्ट बदल केला जाईल लगेचच. वरद इलेव्हन सिंधुदुर्ग संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत SPL आयोजन सहकार्य यामध्ये सन्माननीय आमदार नितेशजी राणे, मंत्री मत्स्य व्यवसाय, बंदर विकास तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा, तसेच तुकाराम रासम
विनायक अपराज उद्योजक, दीपकजी परब, दीपक परब काका समाजसेवक, दिनेश दुखंडे, मालिकावीरसाठी सायकल, शूज, बॅट्समनसाठी, बॉलरसाठी आणि क्षेत्ररक्षकासाठी, त्यानंतर डॉक्टर अमित दुखंडे सन्मान चिन्ह आधार इंडिया, त्यानंतर प्रणितजी दुखंडे जे आपण चमचमता ट्रॉफी पाहतोय, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक या ट्रॉफीचं सन्माननीय प्रणित दुखंडे यांच्याकडून पुरस्कृत आहेत. त्यानंतर सौ वैशालीताई राणे पालो मॅडम यांच्याकडून खूप मोठं सहकार्य, अभिजितजी रासम, पुष्पकांत घाडेगावकर, दर्शनजी रासम, दिनेशजी मुदगोल, अजयजी पांडे, गोकुळजी शिंदे, तानाजी परब, प्रथमेश राणे, संजीव सावंत, संदीप तामसे आणि विद्याधर रासम, तसेच वासुदेव मुणगेकर, माऊली स्पोर्ट्स या सरांकडून आपल्याला या स्पर्धेसाठी मालिकावरचं जे ट्रॉफी आहे ती यांच्याकडून पुरस्कृत आहे. तसेच सन्माननीय कौस्तुभजी मसूरकर द्वारिका स्पोर्ट्स कडून ट्रॉफीज आहेत, बेस्ट बॉलर, बॅट्समन, क्षेत्ररक्षक, तसेच संतोषजी गावडे पंचायत समिती सदस्य, विनायकजी पांचासर मेडल 4 टीमसाठी, त्यानंतर सूरज कासले सर डिजिटल ऑपरेटर, असं सर्व खूप सहकार्य या स्पर्धा आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या सर्वांनी जी मेहनत घेतली आहे, सहकार्य केलंय, त्या सर्वांचं मनभरून कौतुक. कोणाचं नाव राहिलं असेल आमच्या कॉमेंट्री कक्षामधून नक्कीच आपली माफी असेल, अपडेट्स येतील आमच्याकडे. तसंच SPL आयोजनासाठी या विशेष सहकार्य म्हणून सन्माननीय श्री नितेशजी राणे मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे विकास तथा पालकमंत्री जिल्हा सिंधुदुर्ग यांच्याकडून या स्पर्धेसाठी विशेष असं सहकार्य आमका लाभला गेला. मनापासून आभार मानते या सगळ्या सहकार्य ज्यांनी केला, ज्या स्वरूपात केला, या सर्वांचे मनापासून आभार मानतो. चला सामन्याकडे वळूया. मैदानात चालू असलेलो सामनो वरद इलेवन विरुद्ध रवळनाथ इलेवन फोडाघाट, पहिल्या एका इनिंगचा खेळ पूर्ण झालो. विजयाचं लक्ष्य आता म्हणजे आता 49, 18 चेंडू आणि 49. सलामीची जोडी मैदानात जाऊन पोहोचली. स्ट्राईक एंडच्या दिशेक यश नावाचा फलंदाज, नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेक किसन राठोड आणि सलामीचा षटक घेऊन दिलेला गोलंदाज सज्ज होता सिद्धार्थ. फलंदाजच्या नावात यश, आपण संघासाठी यश आता महत्वाचा हा, कारण सामना महत्वाचा. 49 धावांचा पाठलाग करूचो येणाऱ्या 18 चेंडू दरम्यान. पहिल्या षटकातलो पहिलो चेंडू श्री गणेशा करणार चेंडू. यशच्या नावात यश आणि यश अशी कामगिरी. पहिलो चेंडू नक्कीच सगळ्या खेळाडू सहकार्य करूचा, लवकरात लवकर सामने संपवच्यात, कारण प्रकाश होताची आपल्याकडे व्यवस्था नाही. असा पंचांगा पण मी हात जोडून नम्र विनंती करेन की सामने लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करूचे आहोत. पंचांका पण विनंती आहे, आपण खेळाडूंनी सुद्धा सहकार्य करा, जास्त वेळ खर्च करू नको. आपला क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने लावचा, नक्कीच खेळ म्हटल्यानंतर जाऊची लागतं, पण त्या सुद्धा आपण जलद गतीने करा, कारण स्पर्धा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. कारण 2 दिवस आपल्याला मिळतात आणि या 2 दिवसात एवढी मोठी स्पर्धा आपण मुंबई सारख्या एका मोठ्या महानगरीत पार पडतो. त्यामुळे सहकार्य प्रत्येकांचं हा या खेळासाठी, या स्पर्धेसाठी, आणि प्रत्येकाने सहकार्य करीत जावा, जेणेकरून स्पर्धा आपली चांगली दर्जेदार पद्धतीने पार पडत. कालचे दोन्ही मसुरा संघ रिपोर्टिंग करूचा. काल सेमीफायनल केलेल्या दोन्ही मसुरा संघाच्या संघ नायकांनी आणि संघ मालकांनी आपली रिपोर्टिंग करून घेऊची. धन्यवाद. नक्कीच मसुरे संघाचं नाव येता, दबदब येता. वैभव गावडे सर माका सांगूक आवडत की नक्कीच वसंत परब सर कासार टाकाक जाऊन खयच्या पद्धतीचं नवस करून इलेत याची पण जरा विचारपूस करूची लागत. आणि त्या कालचो आणि आजचो दिवस ज्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माइल इली, त्या स्माइलच्या मागचा रहस्य काय असतात याचा जरा चौकशी करा. रहस्य मोठा काय नाही, कासार टक्क्याक जाऊन बकऱ्याचा देवपान करून इले मसुरुकार सगळे. कारण हैसरच नाही, जैसर क्रिकेटचे मॅची असतात, तिसर मसुऱ्याचा दबदबो कायमच असता. वसंत परब असाने नाही तर कृष्णा भालेकर असणे, या 2 नावांच्या स्वरूपात. तसंच प्रणित दुखंडे, राम दुखंडे यांचा पण तिसर खूप असा अभूतपूर्व सहकार्य असता. त्यामुळे मसुरा गावचा क्रिकेटमध्ये नाव मोठा करूचा हे 4 आमचे सहकारी कायमच प्रयत्नात असतात. आणि हरकुळ खुर्दचा पण क्रिकेटमध्ये नाव मोठा करतात हे रासम बंधू.
त्याच्यामुळे क्रिकेट रसिकांकडनं आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आणि पुढे तुमच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद वैभव सर. आता मात्र एक मोठं फटको, एक हवाई फायर नक्की, चेंडू आकांड्याच्या पार गेलो, गडग्या पार गेलो, एक मोठं एसपीएल षटकार सुद्धा बघू गावलो. असेच फटके मारूचे, असेच फटके खेळायचे. दोन्ही फलंदाजांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि ते अगदी लीला पार पाडू यश मिळवतात. सध्या तरी पहिला षटक चालू असताना धावसंख्या 6 पुढे सरकता. धावसंख्या बुगवली स्कोर बुक ती म्हणजे डझन भराचा आकडो तो 12. वैभव सर तुम्ही सांगलात की देवपान करून दिले. या देवपानापेक्षा माका तरी असा वाटता की श्रद्धा जास्त ही आमच्या कासार टक्केदेवर नक्कीच येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंचो आधार बनता, मार्ग दाखवता. आमचं कासार टक्के आमचं श्रद्धास्थान समस्त आमच्या कोकण वासियांचा, आमच्या मालवण वासियांचा, आमच्या सिंधुदुर्ग वासियांचा या श्रद्धास्थान श्री क्षेत्र कासार टक्का आणि त्याचाच आशीर्वाद या मसुरे गावाच्या पाठीशी, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पाठीशी, प्रत्येक भक्ताच्या पाठीशी. हे मात्र मैदानात बघला चेंडू मात्र उसळी घेऊन जाता आणि चेंडू निर्धाव जाता. अशा पद्धतीची गोलंदाजी करूची लगात. या अचूक टप्प्याचा जो शोध आता काढलो तो मात्र कायम ठेवचं लगात. सातत्य मात्र महत्वाचा आहे गोलंदाजीत. दरम्यान या पहिल्या षटकातलो शेवटचा चेंडू 49 धावांचा पाठलाग करताना संघ पहिल्या षटकातलो शेवटचा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले बघतो की काय असा दिसला स्क्रीन वरती. काय वेगवान चेंडू, हो सुद्धा चेंडू निर्धाव जाता. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालो. 12 धावसंख्या, 49 धावसंख्याचा पाठलाग करताना ह्यो तोच गोलंदाजा जो मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलो होतो. नक्कीच धावसंख्या झाली या 12. पहिल्या षटकाचा खेळ झालो पुरो. विजयाचं लक्ष्य 49. 12 मित्रा 3 वेळा सांगलंय 12 लक्ष. काय हरकत तुझं करत, तुझा कॉन्सन्ट्रेट, तुझं जास्त लक्ष गोलंदाजीकडे होतो आणि तू काम चोख पार केलंस. त्याच्यामुळे सगळं परत असं झालं असत काय हरकत नाही. पण आम्ही सांगूसाठीच बसले हो आणि आमचा ताच कामा की किती चेंडूत किती होय आणि किती चेंडूत किती झाले. कालच्या दिवसातले दोन्ही मसुरा संघ आपली उपस्थिती दाखवची. कालच्या दिवसाचे दोन्ही मसुरा संघ आपली उपस्थिती दाखवायची, आपले रिपोर्ट द्यायचो की आम्ही हजर झालो. दरम्यान दुसरं षटक महेश चेनवणकर एक अनुभवी गोलंदाज. पण या अनुभवाच्या गोलंदाजावर नवीन आपल्या या उमेद, नवीन क्रिकेट भारी पडता. तरुण तर्क आणि म्हातारे अर्क या काहीतरी आठवण झाली आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठं फटको बघू गावलो. धावसंख्या 6 पुढे सरकली. यश नावाचा फलंदाज, मी सांगलो त्याच्या नावात यश या सुरुवात चांगली केली होती चौकारान. आता दुसऱ्या षटकाची सुरुवात करता येईल षटकारान. आणि समोरचा गोलंदाज कोण तर एक अनुभवी गोलंदाज महेश चेनवणकर. याच्या गोलंदाजीत पहिल्या चेंडूवरती मोठं फटको सजवलो गेलो. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. त्या दिशेत त्या क्षेत्रात चेंडू जाऊन पडता. काय फलंदाजी यश नावाचा फलंदाज. असेच फटके खेळायचे, तसेच फटके मारूचे लागले. धावसंख्येचा आकडो बघशाल तर अगदी तुफान एक्सप्रेस चाललेली ही गाडी थांबाचं नाव घेणं नाही. 24 अशी धावसंख्या, जवळजवळ 2 डझनाचा आकडो स्कोर बुक होती तयार झालो. आणि आमच्या तानाजी सरांचा सुद्धा काम वाढला कारण नेमका फटाफट आकडे बदलूचे लागतात आणि 6 पाडू मुदतात. जवळजवळ दुसऱ्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरं मोठं फटको बुक गावलो. फलंदाजाचं नाव यश. 49 धावांचा पाठलाग करताना 24 अशी धावसंख्या. म्हणजे उरलेले चेंडू ते 10 आणि विजयाचं लक्ष रावलं. आता पाऊ शतक म्हणजे 25. या 25चं लक्ष साध्य करू शकतात का यश नावाचा फलंदाज मैदानावर उभा तोपर्यंत साध्य होऊ शकतं असं म्हणा हरकत नाही. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी करता लय प्राप्त झाली असं म्हणा हरकत नाही. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात फटको खेळत होता. आता थोडासा मिस टाइम झाला पण एकच धाव खर्च झाली. दोन्ही सलामीचे फलंदाज ज्या पद्धती फलंदाजी करतात दर्जेदार. आता मात्र स्ट्राईक एंड वरती थोडस बदल बघू गावलो. स्ट्राईक एंडच्या दिशा किसन, गोलंदाज मात्र तोच महेश चेनवणकर.
कमबॅक करू शकता काय, गडी बाद करू यश मिळवतं काय. आई मात्र किसनच्या बॅट मसून हवाई फायर पण फटक्यात ताकद कमी, मिस टाइम झाला आणि एक सुरक्षित झेल सुद्धा टिपलो गेलो. आणि आता मात्र अनुभव दिसानी लो गोलंदाजीत आणि पहिला कलाम लागला जाता, पहिलं धक्को बसता आणि ऐन मोक्याच्या क्षणी येऊन धक्को बसता. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी चांगल्या स्टार 11 मसुरे आणि आदवी स्पोर्ट मसुरे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. स्टार 11 मसुरे आणि आदवी स्पोर्ट मसुरे असत काय. आदवी स्पोर्ट मसुरे आणि स्टार 11 संघ मसुरे हा दोघे जण आड्याकडे आड्याकडे पोरसाच्या बाहेर सूर्य पोरसाच्या बाहेर सूर्य भुतूत पोरसात काय आळेले ना. हा धावत येत चल पटापट. तोपर्यंत समालोचन कक्षात सूत्रा सुपूर्त करतो आम्ही. नवीन फलंदाज मैदानात दाखल जाता संदीप म्हणजे सँडी. सँडिक मात्र मोठे फटके खेळायचे हत, मोठ्या फटक्यांची सुरुवात नक्कीच संदीप इलो आणि संदीपान मैदानात आपलं वावर सुद्धा सुरू केलंय. आणि या षटकातलं जवळजवळ तिसरं षटकार बघू गावता. एका जुन्या अनुभवावर नवीन अनुभव भारी पडाक लागलो असा म्हणा नक्कीच हरकत नाही. कारण या षटकातलं तिसरं षटकारा कमबॅक करूचा लागात. महेश सर तुमका जी सुरुवात केली होती क्रिकेटला आणि 20 वर्ष पाठी जावा आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी तेव्हा करास अख्खा निकळे वाकणारी गोलंदाजी त्या 20 वर्षापूर्वी तुमच्या हातात आम्ही बघली त्या गोलंदाजीची आता गरज खरी आपल्या संघासाठी. कारण धावसंख्या आणखी 6 पुढे सरकली, धावसंख्या झाली 30, माफ करा 31 अशी धावसंख्या. नक्कीच 31 अशी धावसंख्या. उरलेले चेंडू होते 7 आणि विजयाचं लक्ष रोवलं आता 18. एक चांगलं फटको अलॉंग द कार्पेट खेळून गेलो फटको. एक धाव पुरी गेली, दुसऱ्या धावेसाठी पाऊला वळली आणि सहज सोप्या पद्धतीने दुसरी धाव सुद्धा पुरी झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोघांमध्ये बघू गावली आणि दुसऱ्या षटकाचा सुद्धा खेळ पूर्ण झालो आणि शेवटचे 6 निर्णायक चेंडू शिल्लक रवलेत. धाव संख्या झाली 33 आणि विजयाचा लक्ष रोवता 16. करा नाहीतर मरा अशी अवस्था सध्या तरी दोन्ही संघांसाठी. येणाऱ्या 6 चेंडूत 16 धाव संख्या जवळ कोरची लागत या दोन्ही फलंदाजांका आणि यश मैदानात अजून तसंच उभं व्हा. मैदानात वारे सुद्धा आता जोरदार व्हावं लागले आणि ह्या वाऱ्याचा उपयोग खरं उजव्या शैलीच्या फलंदाजात जास्त होतलो. डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजात या वाऱ्याची नक्कीच अडचण होतली. मगाशी सुद्धा आपण बघला चंद्रा नावाचा एक चांगला फलंदाज चांगलं फटको खेळलो पण वाऱ्याच्या विरुद्ध खेळात गेलो आणि डगआउटचं रस्ता धरलेलो. सहा चेंडू शिल्लक, विजयाचं लक्ष रावलं आता 16. 6 चेंडू आणि 16. काय घडतं आणि काय बिघडता येणाऱ्या 6 चेंडूवरती समजताला जबाबदारीचा आणि जोखमीचा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होता गोलंदाजी मार्कवर. अद्भुत स्पोर्टच्या सगळ्या खेळाडूंनी समालोचन कक्षाकडे यायचा. अद्विक स्पोर्टच्या सगळ्या खेळाडूंनी जे खेळतले ते 15 खेळाडू हैसर येऊचा. 6 चेंडू आणि 16 धावा सर्व. स्टार 11 चे 15 खेळाडू समालोचन कक्षाकडे यायचा. स्टार 11 चे 15 खेळाडू लगेच सेमीफायनलचा सामना आमका चालू करूचो असा कालचो रोवलेलो. प्रेरक नावाचा गोलंदाज तिसरा षटक हाताळू केलो आणि पहिल्या चेंडूवरती अजून एक गडी गारत जाता. प्रेरक ठरता आपल्या संघासाठी आणि प्रेरक ठराचा लागत गरज हा. कारण 6 चेंडूत 16 धाव. आदवी स्पोर्ट मसुरेच्या सगळ्या खेळाडूंनी आणि स्टार 11 मसुरेच्या सगळ्या खेळाडूंनी या ठिकाणी यायचा असा. लवकरात लवकर नाहीतर 2 ओव्हरची मॅच खेळायची लागतली. सामन्यात नक्कीच रंगच वाढत जाते आणि असेच रंगतदार सामने दर्शकांका बघूक सुद्धा आवडतात. आमका सुद्धा बघूक आवडतात. एक समालोचक म्हणून सुद्धा प्रत्येक संघ आमचे असतात.
5 चेंडू आणि 16 धावा. काय गोलंदाजी आणि एका फलंदाजाची गरज आहे. यश ज्या फलंदाजाक मैदानात थांबायचा होता या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत गरज होती, पण अखेरच्या क्षणी मैदानाच्या बाहेर जाऊन बसलो, डगआउट मध्ये जाऊन बसलो. मालवणी म्हणी सांगूचा झाला तर गाव फुरान हिलो आणि हुमऱ्या रापटान मेलो, कारण आता थांबायचं होतं. शेवटचे 6 चेंडू खेळायचा होता आपल्या संघासाठी. सन्माननीय श्री सौ नीता रासम यांच्याकडून हरकुळ खुर्त गांगोगाडी या संघासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक प्राप्त झालेला. धन्यवाद. असा सहकार्य होया प्रत्येक संघासाठी म्हणा, खेळाडूसाठी म्हणा, एक ऊर्जा निर्माण करता प्रत्येक खेळाडूमध्ये, संघामध्ये, आणि याचं परिणाम चांगले बघू मिळतं. जेव्हा सहकार्य मिळतं असा सीमारेषेच्या बाहेरसून दर्शकांकडून अशा पद्धतीचा सहकार्य, प्रोत्साहन एका महत्वाचं असता या क्रिकेटच्या खेळात. पाच चेंडू आणि 16 धावा. हे सुद्धा चेंडू खोलवर पद्धतीचं होतो. मोठं फटकं खेळायचं होतं. चेंडून बॅटचो काय संपर्क नाही झालो. पंचांची खूण येतात लेग बाईसची म्हणान. आता मात्र 4 चेंडू आणि 16 धावांचे प्रत्येक चेंडूवरती चौकाराची गरज. क्षेत्ररक्षण नक्कीच बदलतला आणि महेश चंदवनकर सर या बदलून घेतलेच, कारण गरज आहे. 4 चेंडू आणि 16 धावा. काय घडता आणि काय बिघडता. एक सामना मात्र रंगतदार. 4 चेंडू 15 धावा. थोडीशी चूक होता, गफलत होता आमच्याकडे, त्यासाठी क्षमस्व. 4 चेंडू आणि 15 धावा. बघला तर हिशोब तेवढंच होता. प्रत्येक चेंडूची चौकाराचीच गरज आहे. एका दुक्क्याचा खेळ नाही. हो सुद्धा चेंडू निर्धाव, दबाव 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 दिसना त्या फलंदाजीवर. दबाव काय असता या स्पष्ट दिसता आता मैदानावरती. चेंडू निर्धाव जाता. जितको चेंडू निर्धाव जातलो दबाव वाढत जातलो. 3 चेंडू आणि 15. आता मात्र हवाई फायरच होय. मोठ्याच फटके होय. आकांड्याच्या पार मारूचे लागतले. गाडक्या पार मारचे. चेंडू हरवले तरी चालत. मंडळाकडे चेंडूचे बॉक्स पडलेत, पण फटके मोठे खेळायचे लागतले. नक्कीच मोठं फटको. चेंडू हवेत आणि चेंडूचा प्रवास अगदी लांब लांब लांब. SPL मोठो षटकार. सँडीच्या बॅट मसून एक मोठो आगाज बघू गावलं. मोठं फटको बघू. आता मात्र चेंडू शिल्लक रावले 2 आणि या 2 चेंडूत 9 धाव संख्येची गरज. या चेंडूला खूप महत्व. शेवटचं दुसरं चेंडू. या चेंडूवरती जास्तीत जास्त धाव संख्या म्हणजे षटकाराचा खेळ खेळूचोच लागात. मोठंच फटको खेळायचो लागात. उडलं तर कावळो आणि बुडालो तर बेडूक या काहीतरी समीकरण मांडूचा लागात. 2 चेंडू 9 धावा आणि कंपल्सरी धावा चेस करूचे लागतील. ह्या मात्र लक्षात ठेवचा. नक्कीच मोठा फटको. कारण जो उडता स्ट्रेट डावच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या कपाळावरसून चेंडू सीमा पार. हे सुद्धा एक ब्रँडेड षटकार. काय होता आणि काय घडला होत्याचा नवता झाला, पण अजून एक चेंडू बाकी. हा काही होऊ शकता मित्रांनो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ जे का म्हटलं जाता. एक चेंडू सुद्धा सामना बदलू शकता. शेवटचा चेंडू कंपल्सरी चेस आणि 1 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष रावला फक्त 3. जो फलंदाज 2 षटकार खेचून आणल्या तो सँडी. या शेवटच्या चेंडूवरती 3 धाव संख्या जवळ करता का आपल्या संघासाठी. नक्कीच धडधड वाढवणार सामनो. मी आताच सांगते, ज्यांका बीपीचो त्रास 10 किंवा 15 एम ची गोळी खेळची असा ती हातात काढून ठेवा, कारण अशा टाइमात काळजाचे ठोके हे वाढतात आणि बीपी शूट सुद्धा होता. आणि माझी मनापासून विनंती आहे, ज्यांका बीपीचो त्रास त्यांच्याने आपले डोळे बंद करून सामना बघूचो, कारण 1 चेंडू 3 धावेची गरज. प्रेरक नावाचं गोलंदाज सँडी साठी फटको फसलो. एका चेंडू 3 धावसंख्या. धावानच काढूचे लागतले. क्षेत्ररक्षणावर सगळं भार मजल पडलेली. 1 धाव पुरी झाली. दुसरी धाव सुद्धा. तिसरी धाव पुरी होता काय. नक्कीच. आणि तिसरी धाव बाद झालो. काय खेळ, काय सामनो. नक्कीच आजच्या आणि कालच्या दिवसाचा विचार करशाल तो एकमेव सामनो नक्की दर्शकांका आवडणारो. युट्यूब वरती पुन्हा मागे जाऊन सुद्धा हे सामनो नक्की दर्शक बघतले. अशा पद्धतीचा सामनो. दोन्ही संघांका मन भरून शुभेच्छा. आणि वरत इलेव्हन सिंधुदुर्ग संघा पुढच्या वाटचालीसाठी एकदम कडकडीत शुभेच्छा.